आज सोमवार जानेवारी रोजी सप्तमी तिथीच्या रात्री घरातील या ठिकाणी फेकून द्या। भगवान भोलेनाथ जीच्या आशीर्वादाने मुठभर मीठ तुम्हाला जीवनातील सर्व संकटांपासून त्वरित मुक्त करेल। तुम्हाला तुमच्या जीवनात मुक्ती मिळेल, संपत्तीचा वर्षाव होईल आणि मित्र आनंदाने भरतील। कारण मित्रांनो, यावेळी सोमवार सप्तमी तिथीच्या दिवशी बरेच शुभ योग तयार होत आहे, जे अनेक वर्षांनी आले आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही लोकांनो हा उपाय तुम्ही कसा करावा, कधी करावा, कुठे करावा। सोमवार सप्तमी तिथीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याचे फळ नक्कीच मिळेल। त्यामुळे हा उपाय तुम्ही आधी नीट समजून घ्यावा, ऐका, मग करा। या उपायाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही दुःख आणि समस्या चालू असली तरी तुम्हाला त्याचे कारण देखील कळणार नाही। ज्याच्यामुळे हा त्रास होत आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे पितृदोष असू शकतो किंवा मंगल दोषाचे कोणतेही प्रकार असू शकतात। इतर अनेक प्रकारचे दोष आहे, काहीही होऊ शकते। परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमचे दोष शोधण्याची गरज नाही। सोमवार जानेवारी रोजी तुम्हा सर्वांनी एक मूठभर मीठ वापरून हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय कोणत्या वेळी करायचा हे आता समजले आहे। तर मित्रांनो, आधी मूठभर मिठाचा हा उपाय कोणाला घ्यायचा हे समजून घेऊया। तर इथे बघा, साधी गोष्ट आहे की हा मूठभर मिठाचा उपाय आहे। तर हा उपाय मूठभर मिठाने कोणाला करायचा आहे, तर इथे पहा, साधी गोष्ट आहे, हा मूठभर मिठाने उपाय आहे। हे कशासाठी केले जात आहे? इच्छा पूर्ण करण्यासाठी हे केले जात आहे। तुमच्या आयुष्यातील दुःख आणि समस्या दूर करण्यासाठी हे केले जात आहे। हे तुमचे काही मोठे काम आहे जे केले जात नाही। जर तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकत असाल तर साधी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही मानसिक इच्छेसाठी हा उपाय करू शकता। तर हा उपाय ज्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची मानसिक इच्छा असेल तो करू शकतो। घरात संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करून पाहायचा आहे। तर घरच्या मोठ्या माता भगिनी असतील, हा उपाय त्यांनी चिमूटभर मिठाने करून पाहिला। विशेषतः करा, कारण माता भगिनी या घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरची देवी लक्ष्मी काही खास उपाय करतात तेव्हा त्याचे फळ खूप लवकर प्राप्त होते आणि तो मोठा आणि मोठा होतो। अन्यथा कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो, मग तो मोठा असो लहान असो। त्याने हा उपाय सोमवारी सप्तमी तिथीला एक मूठ मिठाचा अवश्य करा, कारण या उपायाचे फळ त्याला लवकरच मिळेल। कारण सोमवार जानेवारीला भगवान भोलेनाथ जी खूप दयाळू आहेत हे समजून घेणे सोपे आहे की एक मूठभर मीठ वापरून हा उपाय कसा करावा आणि हा उपाय कोणता वेळ आहे। तर पहा, या जानेवारी सोमवार सप्तमी तिथीला करावयाचा हा एक छोटासा उपाय आहे। तो मुख्यतः संध्याकाळच्या वेळी असेल, प्रदोष काल संध्याकाळी ते या वेळेत असेल तर तुम्हाला त्या उपायाचे फळ नक्कीच मिळेल। कारण मित्रांनो, जेव्हा जेव्हा सप्तमी तिथीला सोमवार येतो तेव्हा तुम्हाला फक्त एक मूठ मिठाचा हा उपाय करावा लागतो। जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसमृद्धीची समस्या येत असेल, जर तुम्हाला पैशाची आर्थिक काळजीची फार चिंता असेल, समस्या तुटवडा आहे, अनेक वेळा तुम्ही खूप प्रयत्न केले, कष्ट केले, पण तुम्हाला पैसा मिळत नाही, खूप मेहनत करूनही तुम्हाला यश येत नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायात, नोकरीत अपयशी ठरलात, तर तुम्हाला कोणत्याही कामात अपयश येत आहे किंवा तुमचे आर्थिक नुकसान होत आहे, तुम्ही हा छोटासा उपाय करून पहा। या सोमवारी सप्तमी तिथीला अवश्य करावे। चला तर मग जाणून घेऊया या खास उपायाबद्दल। आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण सोमवार सप्तमी तिथी आहे। 3 विशेष उपाययोजना कराव्यात आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल। तुमच्या समस्येनुसार तुम्ही हा उपाय करू शकता।
या उपायांमध्ये तुम्हाला पैसे मिळवण्याचे मार्ग सांगितले जातील. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सांगितले जातील. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा समस्या येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी उपाय दिले जातील. उपायासाठी सर्वात आधी तुम्हाला लागेल मूठभर मीठ. आता हे मूठभर मीठ सोमवारी रात्री झोपण्यापूर्वी घरातील या ठिकाणी शांतपणे फेकून द्या. सर्वात मोठा शत्रूही हात जोडून माफी मागेल आणि तुमची शत्रू आणि मित्रांपासून कायमची सुटका होईल. आज आम्ही तुम्हाला तेही सांगणार आहोत. मिठाच्या काही उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनातून गरिबी कशी कायमची दूर करू शकता. मग सोमवारी तुमच्या घरात या ठिकाणी मिठाची वाटी ठेवावी. आणि जर तुम्ही हा उपाय सोमवारी केला तर समजून घ्या की तुम्हाला देवी लक्ष्मीचे असे वरदान मिळते की तुमच्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही. तुम्ही गरीब आणि निराधारांना तुमच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकू शकता. कोणत्याही सोमवारी एक वाटी मिठाचा हा उपाय करून पाहिल्यास कळवा. वास्तुशास्त्रात मीठ खूप गुणकारी आहे. यातून केलेल्या उपाययोजनांमुळे माणसाच्या आयुष्यातून रातोरात गरिबी आणि दारिद्र्य दूर होईल हे समजून घ्या. आणि लक्ष्मी देवीची कृपा अशी आहे की त्या घरात दारिद्र्य कधीच परत येत नाही. आणि त्याच वेळी आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता पूर्णपणे काढून टाका. गरिबांनी कधीही त्याच्याकडे येऊ नये. त्याच्या घरातील सदस्यांची संख्या जे त्याच्या घरात त्याच्या आयुष्यात कधीही राहत होते त्यांच्या जीवनातही दारिद्र्य आणि निराधाराची इच्छा असली पाहिजे. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मिठाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात यश कसे मिळवाल, तुम्हाला संपत्ती देखील मिळेल आणि तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होईल. आम्ही पहिल्या उपायाबद्दल बोलणार आहोत. आता पहा पहिला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण मित्रांनो, ऊर्जा म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी आहे जेव्हा ते घरात असते तेव्हा व्यक्तीला आपल्या जीवनातील पैशाची चिंता असते, आजारांची नाही, अनावश्यक खर्चाची. त्याच वेळी घरात त्रास, मारामारी, भांडणे खूप दिसतात. तुमच्या घरात कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे. आता ती काढण्यासाठी मिठापेक्षा चांगला उपाय नाही. काय करायचं? थोडं मीठ घ्यावं लागेल. जे काही रॉक सॉल्ट असेल ते ठीक आहे. रॉक सॉल्ट नाही, ज्या पाण्याने तुम्ही मोपिंग करताना हे खडे मीठ आत घालावे लागते आणि ते टाकल्यावर मॉप करावे लागते. त्यामुळे नेहमी मीठ टाकल्यावर घराची मॉप लावली तर समजून घ्या की वर्षानुवर्षे रखडलेले काम आता पूर्ण होईल. कुठलेही काम करायचे नव्हते, घरात पैसे येत नव्हते किंवा घरात खूप त्रास होता, खूप फालतू खर्च होता, अशा प्रकारच्या समस्या, या प्रकारची मोठी दुःखे तुमच्यात आहे. जीवन बरोबर तुमच्या जीवनातून तुमचे घराला शाप देऊ नका. ते निघून जातील आणि तुमच्या आयुष्यात परत येणार नाही. म्हणून हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. आठवड्यातून एक दिवस निवडा की तुम्ही मीठ शिंपडून ते पुसून टाका. तर हा पहिला उपाय आहे. आता पटकन दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. आणि दुसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे समजून घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतेही काम कराल, तुम्हाला खूप अडचणी येतात, अनेक अडथळे येतात, काम पूर्ण होत नाही किंवा पूर्ण होत नाही, नवीन कामही बिघडते. मग ज्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येत असतात त्यांना ते करायचे नसते. कोणतेही काम तुम्ही करू शकत नसाल, एकतर तुमच्याकडे पैसे नाहीत किंवा काही कारण किंवा इतर कारणांमुळे तुम्ही तुमचे काम करू शकत नसाल, तर तुम्हाला त्यात वारंवार अडथळे येत आहेत. तुला काय करावे लागेल? मला रॉक सॉल्ट घ्यावे लागेल. ठीक आहे, थोडेसे तुम्ही थोडं रॉक मीठ घ्याल आणि तुम्हाला एक कापड घ्यावं लागेल. तुम्हाला एक पांढरा रंगाचा कपडा घालावा लागेल. त्या कपड्याच्या आत तुम्हाला थोडं रॉक सॉल्ट ठेवावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास रॉक सॉल्टचे डेली मीठ ठेवा.
किंवा आता हे मीठ रुमालात ठेवून चांगले बांधून ठेवावे लागेल। आता तुम्ही कुठेही जाल, कुठेही राहाल, तुम्ही जिथे काम करता तिथे हे मीठ नेहमी सोबत ठेवावे। तुमच्या जीवनात अशा मोठ्या अडचणी आल्या ज्या तुम्हाला कामात अडथळा आणत होत्या, एक समस्या, तुम्ही एखादे काम वारंवार करत होता तरीही ते होत नव्हते, किंवा तुम्हाला काहीतरी करायचे होते परंतु तरीही तुम्ही ते करू शकला नाही, तर हा उपाय करून पहा आणि रात्रभर तो पुन्हा चमत्कार होईल तुमच्या आयुष्यात, ते स्वतः पहा। एक अतिशय खास आणि उत्तम उपाय आहे। हा उपाय तुम्ही सोमवारी देखील करा। ठीक आहे, बरोबर। आता पटकन बोलूया। तिसरा उपाय। आणि तिसरा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। ही मिठाची वाटी आहे। घरात कुठे आणि कसे ठेवावे? ही एक वाटी मीठ तुमच्या आयुष्यात रात्रभर चमत्कार करेल, संपत्ती वाढवण्याचे काम कराल आणि त्याच बरोबर तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर यश मिळवाल, संपत्ती देखील मिळवाल आणि तुमच्या आयुष्यात असे कधीही होणार नाही की तुम्हाला पैशाची चिंता करावी लागेल। तुमची तिजोरी कधीही कोसळणार नाही, तुमच्याकडे पैसे रिकामे राहणार नाहीत। तुमचे नशीब इतके बलवान होईल की तुमचे नशीब नेहमीच तुम्हाला साथ देईल। मग काय करावे लागेल? इथे रॉक सॉल्ट घ्यायचे आहे। किती घ्यायचे आहे? एक वाटी घ्या, काचेचे बनलेले आहे। आपण त्याच्या आत रॉक मीठ घ्यावे लागेल, त्यामुळे रोज किंवा ग्राउंड मीठ घ्या। तुम्ही कोणत्याही प्रकारचे रॉक सॉल्ट घेऊ शकता। रॉक सॉल्ट अगदी सहज उपलब्ध आहे, जिथे जिथे पूजेचे साहित्य मिळेल त्या दुकानात नाही। आता एका काचेच्या भांड्यात खडे मीठ ठेवावे लागेल आणि ही वाटी तुम्हाला तुमच्या बाथरूम मध्ये किंवा घरात कुठेतरी हे मीठ तुम्हाला सहज दिसेल तिथे ठेवावे लागेल। हे मीठ तुम्हाला सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवावे लागेल। त्यामुळे हा उपाय करून सर्वात आधी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाका, जी तुमचे काम होऊ देत नव्हती। जो पैसा तुमच्याकडे येत नव्हता, तुम्ही विनाकारण खर्च करत होता, त्या पैशाची तुम्हाला काळजी होती हे समजून घ्या। तुमच्या आयुष्यातून असे संकटही दूर होत नाही, सर्व दारिद्र्य आणि पैशाचे दारिद्र्य नाहीसे होते। तुमच्या घरात लक्ष्मी देवी वास करते। सोमवारी जेव्हा तुम्ही तुमच्या घरात एक वाटी सेंधक मीठ ठेवता, तेव्हा दुसरी गोष्ट जी रॉक मीठ करते ते काम करते। तुमच्या जीवनातील चमत्कार, तुम्हाला अशा ठिकाणाहूनही पैसे मिळतात जिथे तुमची अजिबात अपेक्षा नव्हती। ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांचे पैसेही परत मिळतात आणि ज्यांनी कर्ज घेतले आहे परंतु कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहेत त्यांच्यासाठी देखील हा उपाय खूप चांगला आहे। कारण जेव्हाही तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडाल आणि तुम्हाला खडी मिठाने भरलेली वाटी दिसली तर समजून घ्या की तुमचा दिवस खूप छान चालला आहे आणि तुम्ही काही काम करायला जात असलात तरीही व्यवसाय, तुमच्या दुकानात जा, घरी परतल्यावर तुमच्याकडे फक्त पैसे असतील। म्हणून हा एक चांगला उपाय आहे देवी लक्ष्मीचे ध्यान करताना। आता पहा, असे म्हणणारे बरेच लोक आहेत, कदाचित आपल्या नशिबात गरिबी लिहिलेली असेल किंवा पैसा आपल्या नशिबात लिहिला नसेल, आपण बहुधा गरीबच राहू, बरोबर, आपण श्रीमंत होऊ शकत नाही। तर बघा, आम्ही तुम्हाला सांगतो की आता प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो, जर तो कठोर परिश्रम करतो आणि श्रीमंत होऊ शकत नाही तर बघा, आता प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकतो जर त्याला मेहनत करून श्रीमंत व्हायचे असेल तर तो मिठाच्या वाटीने करू शकतो। तर बघा, मीठ आहे शुक्राचा कारक, मीठ हा शुक्राचा कारक आहे आणि जर तुम्ही मीठ दान केले तर तुमचा शुक्र खूप बलवान होतो। शुक्र बलवान होताच तुम्हाला दिसेल की आयुष्यात पैसा येऊ लागतो, खूप लवकर येऊ लागतो। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा पैसा कधीही अनावश्यक खर्चात जात नाही, कारण हा जो पैसा तुम्हाला मिळत आहे तो असा पैसा आहे जो तुमच्या घरातून कधीही वाईट कामांसाठी निघणार नाही, औषधांमध्ये जाणार नाही, अपघातात जाणार नाही।
तुमचा पैसा घराबाहेर जाईल. बघा, पैसा घराबाहेर जातो, पण तो काळाबरोबर जाईल. कधीही तुमचा पैसा औषधी, आजार, अपघात जाणार नाही. तुमचा पैसा चांगल्या गोष्टींकडे जाईल, कारण हा पैसा तुमच्याकडे येत आहे. समजून घ्या की हा इतका चांगला पैसा आहे की तो नेहमीच वाढतो आणि कधीही कमी होणार नाही, कारण हा पैसा जो तुमच्याकडे येत आहे तो असा आहे. इतका चांगला पैसा येतो की तो नेहमी वाढतो आणि कधीच कमी होणार नाही. जेव्हा आपण खूप चांगली वस्तू खरेदी करतो, एखाद्याला भेटवस्तू देतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी काहीतरी खरेदी करतो आणि आपला पैसा वाढतो, तेव्हा तो पैसा नेहमीच चांगला असतो. आणि हा उपाय केल्याने जर असा पैसा तुमच्याकडे आला तर मीठ दान करणे खूप महत्त्वाचे आहे. मीठ शुक्राचा कारक आणि त्याच वेळी जर तुम्ही सोमवारीच मीठ दान केले तर यापेक्षा चांगला उपाय नाही. 1 पोती मीठ दान केले तरी सोमवारी मीठ दान करावे. फक्त एकदा देणगी देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः एका सोमवारपासून पुढच्या सोमवारपर्यंत दान कराल. जेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्याकडून पैसा खूप वेगाने पळून जात आहे, तेव्हा मित्रांनो, तुमचा मृत्यू झाला तरी या 5 गोष्टी तुमच्या घरातील मंदिरात ठेवू नका चुकूनही. आज प्रत्येक घरात एक मंदिर आहे आणि जो कोणी मंदिरात सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतो आणि तुम्हाला माहित आहे की मंदिरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये, अशा स्थितीत तुमच्या घराची प्रगती होईल. तुमचे घर, कुटुंब, सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहो. आणि ज्या घरामध्ये गणेशाची मूर्ती किंवा फोटो किंवा मंदिरात ठेवलेले असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने हा व्हिडिओ जरूर